जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आश्वासनानंतर ओबीसी जनमोर्चा पदाधिकारी यांचे बेमुदत उपोषण स्थगित करण्यात येत असल्याची माहिती उपोषण स्थळी आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी दिली। मराठा समाजाची ओबीसीच्या संविधानात्मक आरक्षणात घुसखोरी करणाऱ्या शासनाचा 2 सप्टेंबर रोजीचा अन्यायकारक GR रद्द करणे या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 24 सप्टेंबरपासून ओबीसी जनमोर्चा ओबीसी आरक्षण संघर्ष समितीतर्फे ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी तुषार वाळोणकर आणि चंद्रशेखर देशमुख हे बेमुदत आमरण अन्नत्याग उपोषण करीत होते। उपोषणाचा 5व्या दिवशी रविवारी हे उपोषण मागे घेण्यात आले आहे। सदर उपोषणाची दखल घेऊन जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे, खासदार डॉक्टर अनिल बोंडे, आमदार प्रवीण तायडे, आमदार राजेश वानखडे, ओबीसी नेते पदाधिकारी यांनी भेट देऊन पाठिंबा घोषित केला होता। तथापि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शासन ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपोषण मंडपात भेट देऊन निवेदन स्वीकारले आणि मंत्रालयात 15 दिवसात बैठक आयोजित करून उपोषणकर्ते यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे अभिवचन दिले आणि उपोषण सोडण्याची विनंती केली। यानुसार उपोषण स्थगित करून विविध कालावधीत मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषण आंदोलने पुन्हा छेडण्यात येतील असा इशारा ओबीसी जनमोर्चा आणि ओबीसी आरक्षण संघर्ष समितीने शासनाला दिला आहे। ओबीसी जनमोर्चाचे प्रदेश अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे, उपाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर गोरे, सरचिटणीस प्रवीण पेटकर, आमदार चंदूभाऊ यावलकर यांनी उपोषणकर्ते यांना शरबत देऊन अन्नत्याग उपोषण सोडले। गॅजेट हैदराबाद गॅजेट, त्या गॅजेटमध्ये जो कुणबी समाज आहे, जो मराठा समाज आहे, त्या मराठा समाजाला कुणब्याचे दाखले द्यायचे अशा प्रकारचं गॅजेट त्या ठिकाणी सबमिट झालं आणि त्यांनी इतका प्रचंड नाच त्या ठिकाणी मुंबईमध्ये घातला की अख्खी मुंबई वेठी धरली आणि शासनाला त्या ठिकाणी विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी 10 मिनिटात तो GR त्यांनी 10 मिनिटात त्यांनी सांगितलं हा शब्द चालणार नाही, 5 शब्द चालणार नाही, बरोबर चालत नाही, तर घ्या GR तुम्हाला 5 म्हणजे 5 सुद्धा चालेल, पण कसं आहे करून इथं तुम्ही जा, हा GR तुम्ही घ्या। पण तो GR हे करताना त्यांनी अशी एक मेट मारली याच्यामध्ये की त्याच्यामध्ये नातेसंबंध, त्यामध्ये कुळ आणि गावातले आणि प्रतिज्ञा पत्रमध्ये आणि त्याच्याबद्दल पुढे जे काय आपल्याला करायचं लागेल ते आपण करू अशा प्रकारचं आश्वासन जे आहे ते बावनकुळे साहेबांनी दिले आहे। बावनकुळे कोण आहेत? हे काय फक्त सरकारचे मंत्री नाही आहेत, हे ओबीसी समिती, ओबीसी समाजाच्या ज्या काही अडचणी आहेत त्याच्याविषयी निर्माण केलेली एक ओबीसी मंत्रिमंडळाची उपसमिती आहे, त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की 15 तारखेपर्यंत या ठिकाणी आम्ही ओबीसी नेत्यांची आम्ही बैठक लावू आणि हे जे काही आपले प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करून त्यातून आपण मार्ग करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। म्हणून मी आमच्या ह्या 2 ओबीसी योद्ध्यांना आपलं उपोषण जे आहे ते स्थगित करण्याची विनंती जी आहे या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी करत आहे। ते आज आपलं उपोषण स्थगित करतील अशी मी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त करतो। या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहीत असेल की परवा आता अजितदादा त्या शेतकऱ्यांना भेट देत होते, त्यांनी सांगितले की पैशाचं सोंग आणता येत, आपण ऐकलं असेल, अरे बाबा पैशाचं सोंग आणता येत नाही, पैशाचं सोंग आणता येत नाही। हो बरोबर आहे, पैशाचं सोंग आणता येत नाही। अर्चना रक्षे, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।